आपला मेंदू आत्ता ह्याच क्षणी आपल्याशी खोटं बोलत आहे, असं जर कोणी म्हटलं तर. ऐकायला थोडं विचित्र वाटेल नक्कीच. हो ना. पण डोळे जे पाहतात ते मेंदू नेहमीच जशांच्या तसं स्वीकारत नाही. आजच्या या नव्या सखोल चर्चेत आपण ह्याच रंजक विषयावर बोलणार आहोत. कारण मेंदू नेहमी त्यात स्वतःची भर घालतो. तो काही गोष्टी गाळतो किंवा अपूर्ण गोष्टी पूर्ण करतो आणि बऱ्याचदा आपल्याला अगदी सहज फसवतो. अगदी खरंय. आपल्याकडे आज संदर्भासाठी एका अभ्यासक्रमातील काही पाने आहेत. हा बुद्धिमत्ता चाचणीचा आणि विशेषतः वेगळे पद शोधा ह्या घटकाचा भाग आहे. वरवर पाहता हे एखाद्या शालेय परीक्षेचं स्वरूप वाटेल. बरोबर. पण प्रत्यक्षात तो मानवी मेंदूच्या मर्यादा आणि क्षमतांचा एक अत्यंत रंजक प्रवास आहे. चला तर मग हे सगळं नीट उलगडून पाहूया. नक्कीच. इथली सर्वात कुतूहलजनक गोष्ट म्हणजे वेगळे पद शोधणे म्हणजे केवळ चुकीचे काय आहे ते शोधणे नव्हे. की फोनचा कीबोर्ड आधीचे शब्द बघून स्वतःच एक अर्थपूर्ण शब्द तयार करतो ना, आपला मेंदूही अशाच प्रकारे समोरच्या दृश्याचं ऑटो करेक्ट करत असावा. अगदी अचूक उदाहरण दिलं. तो स्वतःच एक अर्थ काढत असतो. म्हणूनच या साहित्यात सुरुवातीलाच आकृती वेगळी ठरवण्यासाठी काही पायाभूत नियम दिले आहेत. म्हणजे मेंदूच्या या ऑटो करेक्टला बायपास करण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी तपासणं गरजेचं आहे. हो, आणि हे नियम खूप मूलभूत आहेत. यात प्रामुख्याने 4 नियम आहेत. पहिला म्हणजे आकृतीतील रेखांकित किंवा छायांकित भागाचा आकार आणि स्थान तपासणे. बरोबर. दुसरा नियम सममितीचा आहे. म्हणजे आकृतीचे 2 समान भाग होतात की नाही ते पाहणे. तिसरा नियम बाहेरील आणि आतील आकृत्यांच्या तुलनेचा आहे. आणि चौथा नियम आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंबे तपासण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. मला हे सगळं एका व्हिज्युअल डिटेक्टिव्ह किंवा दृश्यात्मक गुप्तहेराच्या कामासारखं वाटलं. हो ना. हे चारी नियम म्हणजे आपल्या दृश्य आकलनाला दिलेली एक प्रकारची चौकट आहे. मेंदूला जेव्हा सवयीने गोष्टी बघायची सवय लागते तेव्हा हे नियम आपल्याला थांबवतात. ते आपल्याला आकारांच्या मूळ रचनेकडे लक्ष केंद्रित करायला लावतात. पण हे सगळे नियम तर्काला धरून असले तरी एका वाक्यापाशी मला थोडं थांबावंसं वाटलं. असं कोणतं वाक्य? पुस्तकात म्हटलंय की आकृत्यांचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. हां. आता मला सांगा, हे थोडं विचित्र वाटत नाही का? आकृत्या सोडवायला भूमिती लागते हे ठीक आहे, पण त्यात अवांतर वाचनाचा काय संबंध? आकृत्या सोडवायला जगाच्या ज्ञानाची काय गरज? कसंय, हाच तर तो मेंदूचा ऑटो करेक्ट बायपास करण्याचा आणखी एक मार्ग आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या आकृतीकडे पाहतो तेव्हा ती आकृती फक्त निर्जीव रेषांची जुळवाजुळव नसते. अनेकदा त्या आकृत्यांमध्ये दिशांचे संकेत असतात, एखादं वैज्ञानिक चिन्ह असते किंवा दैनंदिन वापरातील एखाद्या विशिष्ट उपकरणाची रूपरेषा असते. अच्छा, म्हणजे त्या चिन्हाचा प्रत्यक्ष अर्थ माहीत असणं गरजेचं असतं तर? अगदी तेच. समजा 4 आकृत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची होकायंत्र किंवा नकाशे दिलेले आहेत आणि त्यातील एका नकाशामध्ये उत्तर दिशा चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे. अरे बापरे, मग तिथे नुसती सममिती किंवा छायांकित भाग तपासून उपयोग होणार नाही? अजिबात नाही. तिथे आकृतीचा व्यावहारिक अर्थ माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे त्या आकृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी जगाचं सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे. ही केवळ डोळ्यांची तपासणी नाहीये, तर ती एक प्रकारची आकलनाची चाचणी आहे. होय. आणि म्हणूनच अशा तार्किक चाचण्यांमध्ये अवांतर वाचन महत्वाचं ठरतं. ज्ञान आणि सूक्ष्म निरीक्षण यांची ही सांगड आहे. खरंच खूप छान मुद्दा आहे हा. आता आपण भूमिती आणि तर्काच्या नियमांकडे आलोच आहोत, तर ह्या साहित्यातील एका विशिष्ट प्रकारच्या प्रश्नांनी माझं लक्ष वेधून घेतलं. कोणत्या प्रश्नांनी? जिथे एका मोठ्या आकृतीच्या आत दुसरी छोटी आकृती असते. इथे आपला तो तिसरा नियम लागू होतो, बाहेरील आणि आतील आकृत्यांची तुलना करण्याचा. हां. पण हे फक्त आत आणि बाहेर पाहण्यापुरतं मर्यादित नाहीये. हो ना, तिथे पूर्णपणे गणिती दृष्टिकोन ठेवावा लागतो. एका उदाहरणात बघा, बाहेर एक चौकोन आहे आणि आत षटकोन आहे. दुसऱ्यात बाहेर पंचकोन आणि आत सप्तकोन आहे. म्हणजे मेंदू सुरुवातीला फक्त आकारांचा विचार करतो. त्याला आत आणि बाहेर एवढंच दिसतं. बरोबर. मी जेव्हा याच्या बाजू प्रत्यक्ष मोजल्या तेव्हा मला तो लपलेला पॅटर्न सापडला. चौकोनाच्या 4 बाजू आणि आतल्या षटकोनाच्या 6 बाजू यात 2चा फरक आहे. अगदी बरोबर. तिथे खरा नियम आकाराशी नसून बाजूंच्या संख्येशी निगडीत आहे. ही एक प्रकारची गणितीय खेळी आहे.
हो, आणि आकृती सी वगळता प्रत्येक आकृतीत बाहेरच्या रचनेपेक्षा आतील रचनेत 2 रेषा जास्त आहेत. फक्त आकृती सी मध्ये बाहेर पंचकोन आणि आत षटकोन दिला आहे, तिथे फरक एकाच बाजूचा आहे. हा, अंकगणिताचा एक अतिशय सुंदर नमुना तिथे लपवलेला होता. पण इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. याच प्रश्नातील एका आकृतीत बाहेर त्रिकोण आहे आणि आत समलंब चौकोन आहे, ज्याला आपण ट्रॅपेझॉइड म्हणतो. हा, पण पहिल्या दृष्टिक्षेपात तो आतला भागही मला त्रिकोणासारखाच भासतोय. म्हणजे हा एक प्रकारचा ऑप्टिकल इल्युजन किंवा दृष्टिभ्रम कसा होऊ शकतो? जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला ना, तर मानवी मेंदू गोष्टी पटकन समजून घेण्यासाठी काही शॉर्टकट्स वापरतो. याला मानसशास्त्रामध्ये जेस्टाल्ट प्रिन्सिपल ऑफ क्लोजर म्हणतात. म्हणजे आपला मेंदू अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची घाई करतो. अगदी अचूक. आकृतीची बाह्य रचना त्रिकोणी असल्याने आपला मेंदू आधीच गृहीत धरतो की आतला आकारही त्रिकोणच असेल. बापरे. ऊर्जेची बचत करण्यासाठी आणि माहितीवर जलद प्रक्रिया करण्यासाठी मेंदू प्रेडिक्टिव्ह कोडिंग वापरतो. डोळे पाहण्याआधीच तो अंदाज बांधतो आणि प्रश्नपत्रिका काढणारे नेमक्या याच मानवी प्रवृत्तीचा फायदा घेतात. हे खरोखरच थक्क करणार आहे. आपण स्वतःच्याच डोळ्यांवर कसा विश्वास ठेवू शकत नाही हे यातून सिद्ध होतं. आपण जे पाहतोय ते प्रत्यक्षात तिथे असतंच असं नाही. हो, आणि हाच मेंदूचा शॉर्टकट अक्षरांच्या बाबतीत आणखी वेगळ्या पद्धतीने काम करतो. हो, ते पाहताना मला जास्त आश्चर्य वाटलं. एका प्रश्नात गुंतागुंतीच्या आकृत्यांऐवजी फक्त काही इंग्रजी अक्षरे दिली होती. म्हणजे ते KIT, TIK वाले उदाहरण ना. हो, तेच. KIT, TIK, ITK आणि एका पर्यायात IKC. हे पहिल्यांदा पाहिल्यावर मला वाटलं की ही एखाद्या टायपिंग मिस्टेक्सची मालिका आहे. माझा मेंदू लगेच त्या अक्षरांचा अर्थ शोधायला लागला होता. साहजिक आहे, कारण आपण अक्षरांना नेहमी भाषेच्या संदर्भात पाहण्यासाठी प्रशिक्षित असतो. आपला मेंदू आकारांकडे दुर्लक्ष करून अर्थाकडे धाव घेतो. पण बुद्धिमत्ता चाचणीच्या या प्रश्नात भाषेचा काही संबंध नव्हता. जेव्हा मी वाचनाचा दृष्टिकोन बाजूला ठेवला, तेव्हा लक्षात आलं की सी हे अक्षर पूर्ण गटच वेगळा करतंय. बरोबर. इथे अक्षरे हे केवळ भूमितीय आकार म्हणून वापरलेले असतात. आपण आपला लॉजिकल लेन्स बदलला की उत्तर समोर येतं. अगदी खरं आहे. आणि माहितीवर प्रक्रिया करताना आपण कोणता दृष्टिकोन वापरतो हे आणखी एका सूक्ष्म गोष्टीत दिसून आलं. कोणत्या गोष्टीत? दिशा आणि स्थानाचे सूक्ष्म बारकावे. साहित्यात एका वर्तुळात PQRS ही अक्षरं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज दिली होती. म्हणजे केवळ अक्षरे पाहून चालत नाहीत, तर त्यांची दिशात्मक मांडणी समजून घ्यावी लागते. बरोबर. याच मांडणीचा आणखी एक सूक्ष्म प्रकार मला एका प्रश्नात दिसला. एका मोठ्या वर्तुळात असलेलं एक लहान वर्तुळ. हां, 3 आकृत्यांमध्ये ते लहान वर्तुळ बरोबर केंद्रस्थानी होतं का? हो, आणि चौथ्या आकृतीत ते मध्यभागापासून किंचित बाजूला सरकलेलं होतं. हा बदल इतका सूक्ष्म होता की तो शोधण्यासाठी खूप तीव्र एकाग्रतेची गरज होती. बघा, अशा प्रकारच्या सूक्ष्म विसंगती शोधण्याची क्षमता केवळ या आकृत्यांपुरती मर्यादित राहत नाही. म्हणजे व्यावहारिक जगातही याचा उपयोग होतो. नक्कीच. व्यावहारिक जगात या ऑफ सेंटर गोष्टी शोधणे जीव घेणे प्रसंग टाळू शकते. खरंच? कसं काय? विचार करा, डिझाईन किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एखाद्या मोठ्या टर्बाईनचा महत्त्वाचा गिअर त्याच्या मूळ अक्षावरून 1 मिलीमीटर जरी बाजूला सरकला तर संपूर्ण यंत्राचा स्फोट होऊ शकतो. अरे बापरे. किंवा अगदी वैद्यकीय क्षेत्रात बघा, MRI स्कॅनसारख्या अहवालात पेशींच्या रचनेतील अतिशय सूक्ष्म, किंचितसा वाटणारा बदल शोधणे हे कर्करोगासारख्या आजाराचं सुरुवातीचं निदान करण्यासाठी निर्णायक ठरू शकते. म्हणजे हा दृश्यात्मक बुद्ध्यांक आपल्याला अशा गोष्टी पाहण्यास प्रशिक्षित करतो ज्या सामान्य नजरेतून पूर्णपणे सुटून जातात. अगदी बरोबर. हे सगळे बारकावे पाहिल्यानंतर एक दिलासादायक गोष्ट अशी होती की या साहित्यात खाली उत्तरे आणि स्पष्टीकरणे दिलेली होती. हो, त्यामुळे नियम कसे लागू होतात ते समजायला मदत होते. पण जेव्हा आपल्याला उत्तर दिलेले नसते तेव्हा खऱ्या अर्थाने आपली परीक्षा असते. पुस्तकाच्या अगदी तळाशी स्वाध्याय नावाचा जो विभाग आहे तिथे पहिलाच प्रश्न अत्यंत गूढ वाटतो. त्या प्रश्नाची रचनाच अशी आहे की ती आपल्या मेंदूला थेट आव्हान देते. तिथे फक्त 4 चौकोन आहेत आणि प्रत्येकात 2 काळे ठिपके आहेत. हो, आणि काही ठिपके कोपऱ्यात आहेत, काही एकमेकांच्या जवळ आहेत, तर काहींची दिशा वेगळी आहे. पण तिथे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अशा वेळी मेंदूला पकडून ठेवण्यासाठी कोणताही स्पष्ट आधार नसतो.
हे एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखं आहे. आता इथे संमिती, छायांकित भाग किंवा आत बाहेर असे कोणतेही नियम थेट लागू होत नाहीत. मग अशा वेळी विचार कसा करायचा? यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? जेव्हा उत्तर किंवा स्पष्टीकरण समोर नसते तेव्हा आपण पूर्वी शिकलेले नियम कसे वापरतो हेच खऱ्या शिक्षणाचे फलित आहे. म्हणजे आपण स्वतःची कल्पनाशक्ती वापरून त्या दोन ठिपक्यांमधील अंतर आणि कोणांचा विचार करायला हवा. अगदी तेच. त्या दोन ठिपक्यांमधील अंतर समान आहे का? त्यांचे स्थान बदलताना ते घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत की विरुद्ध दिशेने? जेव्हा आपण स्वतःहून अशा शक्यता तपासून पाहायला लागतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने तार्किक विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे आपण फक्त दिलेली माहिती ग्रहण करणारी यंत्रे न राहता माहितीवर प्रक्रिया करून स्वतःचे निष्कर्ष काढणारे संशोधक बनतो. हो, आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अंतिम उद्देशही हाच असतो. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? मला वाटतं वेगळे पद शोधणे ही केवळ एक शैक्षणिक संकल्पना नसून ती एक मानसिक कसरत आहे जी आपल्याला अधिक चौकस बनवते. बरोबर. याचा अर्थ असा की आपण आपल्या सभोवतालच्या जगाकडे अधिक बारकाईने पाहिले पाहिजे. आपण गृहीतकांमधून बाहेर पडून सत्याकडे पाहू लागतो. नक्कीच. ही सवय आजच्या काळात तर खूपच महत्वाची आहे. हो, आणि जाता जाता मला एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. सांगा ना. आजच्या जगात जिथे अल्गोरिदम आपल्याला फक्त तेच दाखवतात जे आपल्याला आवडते, म्हणजे सगळीकडे फक्त सारखेपणाच असतो. हां. इंटरनेटवर आपण एकाच प्रकारच्या माहितीत अडकून पडतो. हो ना, तिथे आपल्यातील सर्वात मोठी मानवी ताकद ही वेगळेपण किंवा ती विसंगती शोधण्यात आहे. अच्छा. कारण अशा वेगळ्या गोष्टीतूनच नवीन विचार आणि नवीन कल्पनांचा जन्म होतो. यावर नक्की विचार करा. खरोखरच खूप खोल आणि प्रेरणादायी विचार आहे हा. या अशा वेगळ्या दृष्टिकोनातूनच नवीन क्रांती घडू शकते. आजच्या या सखोल चर्चेत आपण नक्कीच खूप काही नवीन शिकलो आहोत.